पंजाब डक आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। मी म्हटलं ना, राज्यामध्ये 26, 27 आणि 28 जानेवारीला काही भागात पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा। शेतकरी मित्रांनो, सांगली हवामान आणि पावसाचा अंदाज। सांगली भागामध्ये पुढील 5 दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे, पण मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही। एकूण पावसाचे अंदाज ऐकायचे झाले तर सांगतो ऐका। 0.5 ते 1.5 मिलीमीटर पर्यंत पाऊस राहू शकतो, म्हणजे जोरदार किंवा सलग पाऊस येण्याची काहीच शक्यता नाही। दिवसा तापमान 30 अंश ते 32 अंश सेल्सिअस च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे उष्णता जाणवेल। पावसाची शक्यता कमीच आहे। आणि हो, तसेच शेतकरी मित्रांनो, सांगलीच्या द्राक्ष शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी याची ऐकून घ्या। तुम्हाला वाटेल पाऊस मोठा येईल, पण तसं नाही। पाऊस कमी असल्यामुळे ड्रिप सिंचन वगैरे बंद करू नका। घडांवर ओलसरा साचणार नाही याची खात्री करा। फवारणी करताना पावसाची फार भीती बाळगण्याची गरज नाही, कारण तसेच मित्रांनो, पाण्याची व्यवस्थापन नीट करा, कारण पाऊस असा काही जास्त मोठा येणार नाही। ढगाळ वातावरण होणार आहे, पण पावसाचा मोठा जोर नाही, त्यामुळे पाण्याचे व्यवस्थापन नीट करा। तुम्हाला वाटेल पाऊस मोठा येईल, पाणी नाही सोडलं तरी चालेल, असं होणार नाही। पाणी कमी आहे व शेतीची काळजी घ्या। चला तर मग मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आता जाणून घेऊया मिरजेमध्ये, मिरज पूर्व भागामध्ये सर्व ठिकाणी पावसाची काय शक्यता असणार आहे जाणून घेऊया। मिरज भागामध्ये हवामान जवळपास सांगलीसारखंच राहणार आहे। काही ठिकाणी अतिशय हलका शिडकावा होऊ शकतो। एकूण पाऊस 1 किमी पेक्षा जास्त राहण्याची शक्यता नाही। बहुतेक दिवस कोरडं आणि उष्णता वातावरणच राहील। मिरजेच्या द्राक्ष शेतकऱ्यांना सल्ला आहे की पावसामुळे घड खराब होतील अशी स्थिती नाही, पण पाणी टंचाई लक्षात घेऊन सिंचनाचे वेळापत्रक नक्की ठरवा। पानांवर रोग पडण्याची सुद्धा शक्यता कमीच आहे। घाईघाईने कव्हर किंवा प्लॅस्टिक घालण्याची गरज भासणार नाही, कारण पाऊस एवढा मोठा काही येणार नाही, फक्त थोडा शिडकाव होण्याची शक्यता आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, आपले AN मराठी चॅनल आपल्याला दररोज किंवा ज्या टायमाला पावसाचे वातावरण होईल त्या टायमाला अंदाजे लवकरच देत राहतील, त्यामुळे आपल्या AN मराठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। त्यामुळे काय होईल तर आपले AN मराठी चॅनलवरती पहिल्यांदा जे अंदाज येतील किंवा जे नवीन योजनांवरती माहिती येतील ते आपल्यापर्यंत लवकरच पोहोचेल, त्यामुळे लाईक व सबस्क्राईब नक्की करा।